मला एक सांगा काळे साहेब, की फिजिक्स तर अवघड जातो, मला अवघड जायचा, त्याहीपेक्षा अवघड गणित जातं. पण तुम्ही गणितापासून का नाही सुरुवात केली हो? पहिल्यांदा कसं केलं पाहिजे की सैद्धांतिक पातळीपासून जर सुरुवात केली, संकल्पना समजायला सुरुवात केली, तर मग आपली अभ्यासक्रम किंवा शिक्षणाची जी पद्धती आहे की सोप्याकडून थोडंसं अवघडाकडे. सुरुवातीला एखादी संकल्पना कळाली तर त्याचं गणितीय सूत्रातली मांडणी कळायला बरं पडेल, किंवा ते एकदा तुम्हाला हे माहिती आहे की E=mc² हे आहे, सूत्र आहे हे गणितातलं. पण त्यासाठी तुम्हाला ई म्हणजे काय माहिती पाहिजे, एम म्हणजे काय माहिती पाहिजे, सी म्हणजे काय माहिती पाहिजे. तर या शब्दांचे जोपर्यंत अर्थ कळत नाहीत तोपर्यंत त्या सूत्राला तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणजे तुम्ही फक्त पाठ करू शकता E=mc². ई म्हणजे एनर्जी आहे, एम म्हणजे मास आहे, c² म्हणजे स्पीड ऑफ लाईटचा वर्ग आहे. तर या सगळ्या कळण्यासाठी तुम्हाला ई म्हणजे एनर्जी माहिती पाहिजे, आणि त्याच्यासाठी हे फिजिक्सची सुरुवात इथून केलेली आहे. म्हणजे मॅथमॅटिक्सच्या ऐवजी आपण संकल्पनातून सुरुवात केली, आणि मग पुढचा टप्पा गणिताचा येईल. पण गणिताशिवाय हे फिजिक्स भौतिकशास्त्र हे अपूर्ण आहे. तुम्ही काहीतरी एक चित्र पण दिलंय, राजा राणीचं चित्र आहे, काय येते त्याच्यामध्ये सांगा ना. असं आहे की फिजिक्स जर शास्त्रांचा राजा आहे तर राणी त्याची मॅथमॅटिक्स आहे, तिच्याशिवाय फिजिक्स अपूर्ण आहे. बर 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 असं ते संकल्पचित्र आहे त्याच्यामध्ये. बर 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 आणि जर जसं फिजिक्स आलंय तसं केमिस्ट्री आणि बायोलॉजी पण. आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण जसं आपण आता हे पुस्तक गेलंय तसं केमिस्ट्री आणि बायोचं पण आपण आणतो आहोत लवकरच. आणि इंग्लिश मध्ये येतंय. हो, आणि इंग्लिश मध्ये पण आपण त्याला घेऊन येतोय. आणि जसं मी मगाशी बोललो 6वी ते 12वी पर्यंतच्या कॉन्सेप्ट सगळ्या याच्यामध्ये आहेत. आणि ज्या लोकांचं काही बॅकलॉग राहिला असेल किंवा कन्सेप्ट राहिले असतील ते रिव्हिजन साठी पण याचा वापर करू शकतात. बर किंवा नव्यानं शिकण्यासाठी तर खूप आनंदाचं आहे, परंतु असं वाटतं अरे आपण विज्ञान शिकायला पाहिजे होतं, आपल्याला ते येत नाहीये, तर या पुस्तकापासून सुरुवात केली तर ते खूप छान होईल. बर 2 दिवसात 150 कॉपी सेल कशा केल्या हो? त्याच्या 2 गोष्टी. प्रत्येकाला ते पुस्तक उघडून दाखवलं, त्याचे इलिस्ट्रेशन, चित्र. पहिल्यांदा तर चित्रांमुळे एखादी संकल्पना पटकन समजतीये, हे सगळ्यांसाठी काहीतरी नवीन होतं. आणि मग ते तो युरेकाचा जो अरे सापडला आपल्याला जे काहीतरी पाहिजे ना, ही भावना त्या लोकांच्या मध्ये होती. म्हणजे जे कोणी ज्यांनी कोणी प्रति खरेदी केल्या. शिवाय विज्ञानाचे शिक्षक आवर्जून या पुस्तकाकडे आलेले आहेत, आणि त्यांनी ते पुस्तक आवर्जून घेतलेलं आहे, कारण त्यांनी ते पाहिलं. कारण स्वतः विज्ञान शिक्षक असल्यामुळे त्याचं मूल्य त्यांना कळालं की अरे हा, हे घ्यायलाच पाहिजे. म्हणजे आपले जे ग्राहक आहेत किंवा जे आपले पार्टनर म्हणू शकतो त्यांना, की मोस्टली विज्ञानाचे शिक्षक आहेत, त्यांनी हे पुस्तक घेतलेलं आहे. बर पण मी सांगू का, जर मला हे माझ्या विद्यार्थी दशेत मिळालं असतं ना, तर मी फिजिक्स मध्ये पास तरी झालो असतो. नाही, बहुतांशी लोकांची हीच भावना आहे, जे पाहतायत, की जर आम्हाला हे लहानपणी मिळालं असतं तर आम्हाला ते आणखी सोपं गेलं असतं, किंवा आम्हाला ते मजा आली असते, किंवा आम्ही सायन्स मध्ये करिअर केलं असतं. म्हणजे आर्ट्स कॉमर्स कडे जाता सायन्स कडे कदाचित गेलो असतो, म्हणजे सायन्स टाळलं नसतं. बरोबर. आता साहित्य संमेलनात पुस्तक अवेलेबल आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त हे जर खरेदी करायचं असेल तर कसं खरेदी करायचं? पुण्यामध्ये के सागर पब्लिकेशन कडे अवेलेबल असेल. इथं साताऱ्यामध्ये बलशेटवार बुक्स सेलर म्हणून आहेत पोहे नाक्याला, त्यांच्याकडे असेल. आणि काही दिवसातच आपण ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जसं की अमेझॉन, फ्लिपकार्टवर पण त्याचे नोंद करणार आहोत. तो ऑनलाईन पण मिळून जाईल. आणि आता सध्या पुणे आणि सातारा या 2 ठिकाणी, बाकी महाराष्ट्रभर आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने डिस्ट्रीब्युशनच्या नेटवर्क मधून ते पोहोचवणार आहोत. आणि फिजिक्स, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स कधीपर्यंत मी एक्सपेक्ट करू शकतो? पुढच्या 3 महिन्यामध्ये. मॅथमॅटिक्स नाही, पण बायोलॉजी आणि केमिस्ट्री या पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण बाजारामध्ये आणतो. इंग्लिश सकट फिजिक्स येईल, आणि मराठीमध्ये बायोलॉजी आणि केमिस्ट्री येईल. त्याला थोडं इंग्लिशला थोडासा आणखी वेळ लागेल. बर म्हणजे पुढच्या 4 महिन्यात, 4 ते 6 महिन्यात सगळं इंग्रजीमध्ये आलेलं असेल. आणि हे पुस्तक म्हणजे असं नाही ना की या वर्षीसाठी आहे, पुढच्या वर्षीसाठी हे लागू पडणार नाही, असं नाहीये. एकदा तुम्ही पुस्तक घेतलं, तुम्ही 5-6 वर्ष तुमची एखादी कॉम्पिटिटिव्ह, जसं की नीट, जेईई सारख्या परीक्षांसाठी जो बेस तयार होणार आहे तो या पुस्तकांमुळे तयार होणार आहे. एमपीएससी, युपीएससी सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक उपयोगी होणार आहे. बर कारण याच्यातून कुठलाही फिजिक्सच्या प्रश्नांचं उत्तर मिळणार नाही असं नाही. सगळ्या प्रश्नांची फिजिक्सच्या, विशेषतः प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन येतात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, म्हणजे इन्क्लुडिंग नीट, जेईई, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, किंवा इतर सरळ सेवा भरतींच्या परीक्षा असतील, या सगळ्या परीक्षांसाठीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला रेफर करता येतील. त्यासाठी एक PDF आम्ही नंतर जारी करणारच आहोत, की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि त्याचा रेफरन्स पान नंबर त्याच्यामध्ये असणार आहे, की आपल्या पुस्तकात कुठे त्याचं उत्तर मिळेल.